नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नेत्रतज्ञ आणि डायरेक्टर नंदादीप नेत्रालय, सांगली, महाराष्ट्र। आमच्या कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी, पुणे या ठिकाणी शाखा आहेत। आज मी थोडक्यात बोलणार आहे ते आपल्या डोळ्याचा जो नंबर आहे तो काही विशिष्ट जॉबसाठी किंवा व्यवसायासाठी काढून टाकावा लागतो। यामध्ये काही जॉब जसे पोलीस भरती असणं, आर्मी, नेव्ही, डिफेन्स सर्व्हिसेस, रेल्वेजमध्ये अशा बऱ्याच गव्हर्नमेंट जॉब्समध्ये सुद्धा चष्मा नसणं हे एक बऱ्याचदा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो। तर याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे। तर असे बरेच तरुण आम्हाला अप्रोच होतात की आमचा नंबर काढून द्या। तर याविषयी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या काही काळामध्ये गव्हर्नमेंटनं या वेगवेगळ्या जॉब्समध्ये लेसिक किंवा लेझरनं नंबर काढून टाकण्यासाठी ऑफिशियल परवानगी दिलेली आहे। तर याच्याविषयी जे तुमची कॅटेगरी आहे म्हणजे जॉबच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करत आहात ते जर तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे। त्याचं डिस्क्रिप्शन आम्ही या लिंकमध्ये टाकूच। तर हे पाहून झाल्यावर तुम्ही आमच्या टीमला अप्रोच करू शकता आणि तुमच्या गरजेप्रमाणे आपण लेझर प्रोसिजर करू शकतो। बऱ्याचदा या प्रोसिजरसाठी थोडासा वेळ लागतो, कारण आता आजकाल बरंच असं होतं की आता पोलीस भरतीचं पहिलं हे झालेलं आहे आमचं, आता मेडिकल आहे आणि त्यात लक्षात आलं की डोळ्याला नंबर आहे, तर आमचा लगेच नंबर काढून द्या। पण लक्षात ठेवा, लेझर ही एक वैद्यकीय प्रोसिजर आहे, तर त्यामुळे लेझर झाल्यानंतर एक थोडासा कालावधी त्याला लागतो दृष्टी पूर्ववत होण्यासाठी, किंवा ज्याला आपण हिलिंग पिरियड असतो तो महत्त्वाचा असतो। त्यामुळे त्या सगळ्या मुलामुलींना माझी आधीपासून विनंती आहे की जर तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्या जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही आधीच डोळ्याची तपासणी करून घ्या, जेणेकरून तुम्ही आधीच नंबर काढून टाकू शकता आणि आयत्या वेळी तुमच्या मेडिकलमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। तर यासाठी तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता। डोळ्याचा नंबर असणं हे काही कॅटेगरीजमध्ये विशिष्ट नंबरपर्यंत अलाउड असतं, काही कॅटेगरीमध्ये अजिबात नंबर नको असतो। तर या कॅटेगरीविषयी तुम्ही व्यवस्थित माहिती करून घ्या आणि त्यानुसार आपण तुम्हाला मदत करू शकतो।